शांती. ओम शांती ओम. शांताबाई. आप्पा काय म्हणतो इकडून तिकडून. आप्पा तू काल काहीतरी सांगणार होतास मला. बर बर चला काल काय झालं होतं लास्ट पॉइंट. ऍटॉमिक रेडियस ऑफ डी ब्लॉक झालं होतं ना. बरोबर. ठीक आहे चला चला. पिरियोडिसिटी ऑफ atomic radii in 3D series. Periodicity of atomic radii in 3D series. Of atomic radii in 3D series. Periodicity म्हणजे ट्रेंड. ओके. Periodicity of atomic radii in 3D series. 3D series. In 3D series. ओके. सांगा 3D series चा पहिला एलिमेंट कुठला आहे. स्कूटीवरची काठी मन फेकोनी कॉपर झाली. ठीक आहे. आपण लेफ्ट टू राईट गेल्यावरती ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होते का इन्क्रीज होते. ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होते का इन्क्रीज होते. काय होते डिक्रीज होते. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त कशाची असेल. सगळ्यात जास्त कशाची असेल स्कॅन्डियमची, त्यानंतर टिटॅनियमची, त्याच्यानंतर व्हॅनेडियमची, त्याच्यानंतर क्रोमियमची. बरोबर हो की नाही. त्यानंतर मॅग्नेशियमची, त्यानंतर काय येईल मॅग्नेशियमची. बरोबर. आता याची ऍटॉमिक रेडियस काय असते इक्वल असते सेम असते. काय लेफ्ट टू राईट डिक्रीज होते. डिक्रीज लेफ्ट टू राईट काय होते डिक्रीज होते. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त काय होईल स्कॅन्डियमची. ठीक आहे. याची ऍटॉमिक रेडियस काय असेल इक्वल असेल. त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर सगळ्यात जास्त असेल याची पहा हा ट्रेंड असा होईल. हा ट्रेंड कसा होईल असा. रिझन काय कारण याच्या जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगा. येतं काय 4s1 3d10. याचं काय 4s2 3d10 फुल्ली फिल्ड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. म्हणजे मोस्ट स्टेबल असेल. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी काय होईल प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी प्रॉब्लेम होईल म्हणून हा ट्रेंड असा येतो. समजतंय. तर सगळ्यात जास्त कशाची असेल झिंक, त्याच्यानंतर Cu, त्याच्यानंतर SCTiV क्रोमियम, देन मॅग्नेशियम, आयर्न कोबाल्ट आणि निकेल या तिघांची काय असेल सेम असेल. समजते. ठीक आहे. ठीक आहे. आयर्न कोबाल्ट आणि निकेलची सेम का असेल. आयर्न कोबाल्ट आणि निकेलची सेम का असते पहा कारण याचा झेड इफेक्टिव्ह जो आहे झेड इफेक्टिव्ह काय आहे तो नियरली इक्वल्स टू सिग्मा आहे. झेड इफेक्टिव्ह जर काढला सिग्मा जर सिग्माची व्हॅल्यू काढली एक टेस्ट इलेक्ट्रॉन देऊन सिग्माची व्हॅल्यू कशी काढायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. सिग्माची व्हॅल्यू जर काढली तर झेड इफेक्टिव्ह आणि सिग्मा त्यांचा काय येतो नियरली इक्वल येतो. समजतंय. लिहा. हे काय 3D सिरीजच्या बाबतीत सगळं 3D सिरीज.
झालं? ठीक आहे, पहा नेक्स्ट लिहा atomic radii of d block element f block elements. Atomic radii of f block elements. Heading लिहा atomic radii of f block elements. Atomic radius of f block elements. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा atomic radius of lanthanoids. Atomic radius of lanthanoids. Atomic radius of lanthanoids decreases with increasing atomic number. Decreases lanthanoids decreases with increasing atomic number. Decreases with increasing atomic number due to poor shielding of 4f electron and this is called lanthanoid contraction. ठीक आहे, पहा पिरियोडिक टेबल मध्ये एफ ब्लॉक मध्ये सगळ्यात पहिला एलिमेंट कुठला आहे? लॅन्थेनियम. आणि इथला कुठं आहे? लुटेनियम. ठीक आहे, आता यांचा ऍटॉमिक नंबर काय होतोय? ऍटॉमिक नंबर काय होईल? वाढेल. ठीक आहे, ऍटॉमिक नंबर वाढला तर रेडियस काय होते? लिहून दिलंय ना आता बघा. ऍटॉमिक नंबर वाढला तर रेडियस काय होईल? डिक्रीजेस. ऍटॉमिक नंबर जर वाढला तर रेडियस काय होईल? डिक्रीज होईल. ठीक आहे, ऍटॉमिक नंबर जर वाढला तर रेडियस होईल डिक्रीज होईल. ठीक आहे, आता सपोज मला यांच्या ग्राफ प्लॉट करायचा आहे ऍटॉमिक नंबर वर्सेस. सपोज इथे मी लॅन्थेनॉइड घेतलाय. ठीक आहे, इथे मी लॅन्थेनॉइड घेतला आणि इकडे इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर घेतलं. या केसमध्ये मी काय घेतोय? ऍटॉमिक नंबर. ठीक आहे, आणि इथे काय घेतोय मी? या केसमध्ये मी एक्स ऍक्सिस वरती मी ऍटॉमिक नंबर घेतोय. आता सपोज इथे लॅन्थेनॉइड आहे. ठीक आहे, आता इथे लॅन्थेनॉइडची रेडियस सपोज ही आहे, तर काय होईल सांगा? रेडियस डिक्रीज होईल का नाही? बरोबर. इथं थोडासा जंप येईल, परत डिक्रीज होईल, थोडासा जंप येईल आणि परत डिक्रीज होईल. ठीक आहे, आता हे जंप कशाच्या बाबतीत ऑब्झर्व होतो? F7च्या बाबतीत आणि F14च्या बाबतीत. त्यांचं लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन F7 आहे आणि लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन F14 आहे. त्यांच्यामध्ये काय येईल? जंप ऑब्झर्व येईल. इथे काय आहे? LA आणि इथे काय येईल? LU. समजतंय? LA अँड LU. इथे LA अँड LU. ज्यांचं F14 आहे, ज्यांचं F14 आहे ते काय होईल? त्यांचं डिक्रीज होईल. समजतंय? लिहा ते फास्ट. चला लिहा. हा ग्राफ ड्रॉ करा. कशात काळं दिसतंय? काय काळं दिसतंय? मी का? आभाळ आलत है ना? शायरी है. काय झालं?
हो गया? ठीक है, नेक्स्ट लिया, नेक्स्ट पॉइंट लिया, एटॉमिक रेडियस ऑफ एक्टिनॉइड्स, atomic radius of actinoids, atomic radius of actinoids also decreases, atomic radius of actinoid also decreases with increasing atomic number, with increasing atomic number, with increasing atomic number due to poor shielding of 5f electrons, due to poor shielding of 5f electrons. Atomic radius of actinide also decreases with increasing atomic number. Due to poor shielding of, आता फिश मोड वर टाकलाय तो काय, पुश मोड नाही ते वरून खाली येतं का, मला माहिती खालून वर. ठीक आहे लिहिलं का तुम्ही? चला नेक्स्ट हेडिंग लिहा, फॅक्टर अफेक्टिंग atomic and ionic radius, factors affecting atomic and ionic radius, atomic and ionic radius. ए शांत रे. चला रेडियस ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक सिरीज, रेडियस ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक सिरीज, रेडियस ऑफ नाही हेडिंग आहे त्याच्यातलं सेम हेडिंग आहे, रेडियस ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक सिरीज, रेडियस ऑफ आयसोइलेक्ट्रॉनिक सिरीज हा त्याच्यातला सब पॉइंट म्हणजे सब हेडिंग सिरीज. उभं राहा. व्हॉट इज आयसोइलेक्ट्रॉनिक? फास्ट येत नाही येत. लास्ट आयस, हा पुढे सांग. सेम इलेक्ट्रॉन. ठीक आहे. The elements which has same number of electrons is called as isoelectronics. ठीक आहे. आयसोइलेक्ट्रॉनिक कोण असतील सांगा? Na प्लस त्यानंतर Mg2 प्लस त्यानंतर काय, त्याच्यानंतर काय सांगा? Al त्याच्यानंतर कोण आहे? हा नका घेऊ. चला सोडियम F मायनस घेऊ, O2 मायनस. ठीक आहे. आणि पुढे कोण येईल? N3 मायनस, N3 मायनस असेल. ठीक आहे. मला सांगा याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 10 इलेक्ट्रॉन. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 10 इलेक्ट्रॉन. याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन. याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन. याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन. याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. समजलं? ठीक आहे. आता याचा ऍटॉमिक नंबर किती आहे सांगा? याच्यासाठी किती आहे? 11. बरोबर. किती आहे? 12. याचा किती आहे? याचा किती आहे? याचा किती आहे? 8. आणि याचा 7. बरोबर. आता एक गोष्ट घ्या, यांचं काय करा माहितीये का? Z/E रेशो काढा, Z/E रेशो काढा. ठीक आहे. आता Z/E किती येईल याचा? 11/10, 12/10, इथे 13/10, इथे 9/10, इथे 8/10, इथे 7/10. ठीक आहे. आता Z/E सगळ्यात जास्त कशाचा येईल? म्हणजे हे किती येईल? 1.1. इथे काय येईल? 1.2. इथे काय येईल? 1.3. इथे काय येईल? 0.9. ठीक आहे. इथे काय येईल? 0.8. इथे काय येईल? 0.7. इथे काय येईल? 0.7. ठीक आहे. आता Z/E रेशो सगळ्यात जास्त कशाचा आला सांगा?
सगळ्यात जास्त रेशो कशाचा आला झेड बाय ई. झेड बाय ई सगळ्यात जास्त कशाचा आला तर सगळ्यात कमी कशाचा आला ते सांगा. N3 मायनस त्याच्यानंतर O2 मायनस त्याच्यानंतर F मायनस त्याच्यानंतर Na प्लस. इथं एक सोडियम घेऊ का आपलं निऑन घेऊ का निऑन घ्या एक. याच्याकडे किती इलेक्ट्रॉन येतील 10 इलेक्ट्रॉन येतील. ठीक आहे ऍटॉमिक नंबर किती आहे 10. इथं काय येईल 10/10 इथं काय येईल 1 बरोबर. त्याच्यानंतर कोणाचं येईल सांगा. चार्ज नाही तर काय झालं आपले चार्ज म्हणजे आपण चला 10 इलेक्ट्रॉन घेतला आपण त्यात काय एवढं झेड बाय 10 इलेक्ट्रॉन. तिथं पण आपण 10-10च ठेवलंय ना. इथं पण काय ठेवलं आपण 10-10च ठेवलं सगळ्यांचं समजते. तिथं काय येईल सांगा. त्याच्यानंतर निऑन येईल बरोबर. त्यानंतर कोण येईल झेड बाय ई. त्यानंतर कोणाचा येईल सोडियमचा बरोबर Na प्लस. त्याच्यानंतर मॅग्नेशियम Mg2 प्लस. त्याच्यानंतर ऍल्युमिनियम 3 प्लस. ठीक आहे. आता पहा जर झेड बाय ई वाढला तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होतं. न्यूट्रल अट्रॅक्शन काय होईल वाढेल. ठीक आहे. जर न्यूट्रल अट्रॅक्शन जर वाढलं तर साईज काय होती साईज काय होईल कमी होईल बरोबर. साईज जर कमी झाली तर ऍटॉमिक रेडियस काय होते डिक्रीज होते का इन्क्रीज होते डिक्रीज होते बरोबर. तर सगळ्यात जास्त ऍटॉमिक रेडियस कशाची येईल सांगा. झेड बाय ई सगळ्यात जास्त कशाचा आहे N3 मायनसचा म्हणजे ऍटॉमिक रेडियस काय सगळ्यात कमी. झेड बाय ई सगळ्यात कमी कशाचा आहे Al3 प्लसचा. झेड बाय ई 1.4 आला. इथं झेड बाय 0.7 आला ना. अच्छा सगळ्यात जास्त कशाची आहे ऍल्युमिनियमची आहे ना बरोबर आहे की नाही. तर साईज काय होते न्यूट्रल अट्रॅक्शन वाढलं तर आयोनिक रेडियस काय होईल कमी होईल बरोबर. सगळ्यात जास्त कशाचं झेड बाय तर सगळ्यात जास्त रेडियस कशाची येईल न्यूट्रल अट्रॅक्शन जर वाढलं बरोबर. तर सगळ्यात जास्त कशाची येईल नायट्रोजनची. त्याच्यानंतर ऑक्सिजनची. त्यानंतर फ्लोरीनची. त्यानंतर निऑनची. त्याच्यानंतर जनरली पहा इथे निऑन कन्सिडर करत नाहीत. माझ्या नोट्स मध्ये पण केलेलं नाहीये कारण त्याच्यामध्ये कपली रेडियस असते वंडरवॉल रेडियस असते. ठीक आहे. म्हणून निऑन तुम्ही लिहूच नका. निऑनचं काही लिहूच नका. त्याच्यामध्ये वंडरवॉल रेडियस असते ना कशाला विनाकारण लिहायचं. ठीक आहे. समजलं आयसो इलेक्ट्रॉनिक बेसिस कसं असतं. ठीक आहे. आता एक शॉर्ट लक्षात ठेवा. आयसो इलेक्ट्रॉनिक बेसिस मध्ये ज्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज जास्त असतो त्याची रेडियस कशी असते जास्त असते. पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तर रेडियस कमी. समजलं ठीक आहे. लिहा. हे शिकवलं होतं आयसो इलेक्ट्रॉनिकचं कसं असतं तर
समजतंय का? ला 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 टिकट की जर्नी. हा मग हा अरे त्या दिवशी तुम्ही विचार करा, एक तर मी रेल्वेने आलो इथं 6-10 वाजता, त्याच्यात 5 मिनिटात मी तिथून इथं आलो आणि तुम्हाला मी सांगितलं लॅपटॉप घेऊन या, तुम्ही म्हणताय की तू घे, तो म्हणतो तू घेऊन ये. मला कसं वाटत असेल? तुमच्यासाठी मी एवढी धडपड करतोय, तुम्ही इथल्या इथून हे पण करू शकत नाही. तुझी तब्येत बरोबर नव्हती, तू कोणाला सांगितलं होतंस? हा मग त्याला काय झालं होतं? हा आज कुठे आहे तो? ऑफिस मध्ये कशाला? ती तशीच तब्येत बिघडते त्याची. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, अभ्यास करणारे कोण कोण आहेत तर अरमानच्या बाजूला, ठीक आहे. तुम्ही जर लक्ष देऊन केलं तर तुम्ही आणखीन येऊ शकता. त्याच्यानंतर हा धीरज, आणि धीरजच्या बाजूचा. त्याच्यानंतर याची तर काही गॅरंटी आपण घेत नाही. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय माहित नाही, येत नाहीये. त्याच्यानंतर शंभू पण करतोय थोडं 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 थोडं. मुली तर करतातच, मुली हुशारच असतात. हा तो त्याला जमेल तसं करतो ना, तो त्याला जमेल तसं करतो, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. चला, फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक पेसिस आपलं नाही, काही नका लिहू, थांबा. आयसो इलेक्ट्रॉनिक पेसिस for isoelectronic ions. ठीक आहे. मला सांगा पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होते? कमी होते का वाढते? पॉझिटिव्ह चार्ज बघा ना, पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होते? काय होते? कमी होते. आणि निगेटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होते? निगेटिव्ह चार्ज जर वाढला तर काय होते? निगेटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होईल? वाढेल. समजलं? लिखलो ये. चला क्वेश्चन लिहा. झाले लिहून? क्वेश्चन लिहा. mn0 mn2 प्लस mn4 प्लस mn7 प्लस. सांगा सगळ्यात जास्त रेडियस कशाची असेल? ms0 ची, त्यानंतर 2 प्लस ची, त्याच्यानंतर का पॉझिटिव्ह चार्ज वाढला तर रेडियस काय होईल? कमी होईल. पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होईल? कमी होईल. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. ऑक्सिजन टू मायनस सांगा.
सगळ्यात जास्त O2 ची. रिझन काय? निगेटिव्ह चार्ज जर वाढला तर रेडियस काय होईल? वाढेल. लिहा फास्ट. ठीक आहे, चला नोट लिहा, नोट लिहा, नोट लिहा. चला पहा, मला सांगा, हा पिरियडिक टेबल आहे बरोबर. पिरियडिक टेबल मध्ये आपण इथून इथं जातो, इथून इथं जातो तर रेडियस काय होते? वाढते. इथून इकडे गेल्यावर रेडियस काय होते? डिक्रीज होते बरोबर. इकडून इथे गेल्यावर रेडियस काय होईल? डिक्रीज होईल. मला सांगा, सगळ्यात पिरियडिक टेबल मध्ये स्मॉलेस्ट ऍटम कुठला असेल? हायड्रोजन असेल. समजतंय? हायड्रोजन असेल. लिहा, नोट मध्ये लिहा, स्मॉलेस्ट ऍटम इज इक्वल्स टू हायड्रोजन. स्मॉलेस्ट ऍटम इज इक्वल्स टू हायड्रोजन. पाणी कोणाकडे चांगलं पिण्यासारखं, उष्ण न केलेलं, उष्ण न केलेलं. सांगा, याच्यामध्ये लार्जेस्ट ऍटम कुठला असेल सांगा बरं. पिरियडिक टेबल मध्ये लार्जेस्ट ऍटम कुठला असेल? ओजी. ओजी. मला सांगा, इथून इथपर्यंत रेडियस काय होते? इथून इथपर्यंत रेडियस वाढते ना, आणि इकडे काय होते? डिक्रीज होते. याची काय येईल? याच्यापेक्षा कमी येईल की नाही? बरोबर की नाही? FR येईल ना, बरोबर की नाही? पण हे आन्सर काय? चुकीचं आहे. आन्सर काय? चुकीचं आहे. करेक्ट आन्सर काय येईल? CS. करेक्ट आन्सर काय येईल? CS. रिझन काय? कारण हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. हा काय? रेडिओ ऍक्टिव्ह आहे, म्हणून तो कन्सिडर केला जात नाही. लार्जेस्ट ऍटम CS. लार्जेस्ट ऍटम CS. सीझियम. ब्रॅकेट मध्ये लिहा, FR is not considered. FR is not considered because it is radioactive. Because it is radioactive. ठीक आहे, झालं. मला सांगा, लार्जेस्ट कॅटायन कोण असेल? लार्जेस्ट कॅटायन म्हणजे काय? ज्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला काय म्हणायचं? कॅटायन. लार्जेस्ट कॅटायन कोण असेल? लार्जेस्ट कॅटायन कोण असेल सांगा? H+ असेल का CS+ असेल? लार्जेस्ट कॅटायन कोण असेल? CS+ असेल ना, बरोबर की नाही? आता इथं काय येणार नाही, कारण चार्ज वाढला तर रेडियस काय होते? कमी होते. म्हणजे CS+ काय असेल? लार्जेस्ट कॅटायन. टॉप टू बॉटम काय होतं? रेडियस वाढते. या CS+. ठीक आहे, समजलं? सांगा, लार्जेस्ट एनायन कोण असेल? लार्जेस्ट एनायन कोण असेल सांगा? लार्जेस्ट एनायन कोण असेल? ओजी. ओजी कुठं? एनायन थोडी. ओजी वरती कुठलंच. एनायन म्हणजे काय? त्याच्या डोक्यावरती मायनस चार्ज आहे. TS. 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 TSच ना, हो की नाही? कारण इथून इकडे गेल्यावर साईज काय होते? कमी होते, बरोबर आहे. इकडून इकडे गेल्यावर साईज काय होते? कमी होते. सगळ्यात जास्त साईज कशाची असेल? एनायन मध्ये या ग्रुपची असेल, त्याच ग्रुपची असेल की नाही? समजतंय का?
ठीक आहे, मग याच्यामधला टॉप टू बॉटम साईज काय होते, इन्क्रीज होते. मग याची नसेल, याची नसेल, याची नसेल, याची नसेल, याची नसेल, कोण असेल, टीएस असेल. पण टीएस हे काय, चुकीचा आन्सर आहे. बरोबर आहे. एटी पण काय, चुकीचा आन्सर आहे. सगळ्यात जास्त कोण असतो, आय मायनस. या कारण हे टीएस आणि एटी हे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. सगळ्यात जास्त कोण असेल, आय मायनस. काय त्यानंतर सांगा, स्मॉलेस्ट एनायन कोण असेल सांगा बरं. स्मॉलेस्ट एनायन कोण असेल, स्मॉलेस्ट एनायन. एफ मायनस, एफ मायनस का एच मायनस. एच मायनस पण असतं, मी सांगितलं होतं. लार्जेस्ट एनायन ला एफ मायनस, लार्जेस्ट एनायन ला एफ मायनस, एफ मायनस. आपल्या स्मॉलेस्ट एनायन ला एफ मायनस. ब्रॅकेट मध्ये लिहा नॉट एच मायनस. ठीक है, नोट लिया, नोट लिया. हा खाली एक लिहा परत. आयोनिक रेडियस ऑफ हायड्राइड आयन, आयोनिक रेडियस ऑफ हायड्राइड आयन, हायड्राइड आयन म्हणजे एच मायनस, इज कंपेरेबल with the largest anion, is comparable with the largest anion because Z by E of H minus, because Z by E of H minus, ionic radius of hydride ion H minus is comparable with the largest anion because Z by E of H minus, Z by E of H minus is minimum in periodic table, is minimum in periodic table. ठीक है, ठीक है. चला क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया, क्वेश्चन लिया. चला क्वेश्चन लिया. हाइड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस सांगायची तुम्हाला. इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस. आयोडीन सगळ्यात जास्त, वाय, वाय. टॉप टू बॉटम आयोनिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते. बरोबर आहे की नाही. टॉप टू बॉटम आयोनिक रेडियस काय होते, इन्क्रीज होते. त्या पिरियोडिक टेबल असं साईडला घेता येत नाही का रे, असं साईडला, याची साईज छोटी करता येत नाही का. काय होते की
अरे बाप रे बाप. हा, जय हिंद. दिसतंय का तुम्हाला? आता दिसतंय का? आणखीन किती मोठं करायला? आता दिसतंय का? आता दिसतंय का? अरे आता दिसतंय का? बघ आता दिसतंय ना? हा, दिसतंय आता? ठीक आहे चला. अरे कुठे काय झाला तू? असं काय करतोस बाळा? मला झटके काय देतोस तू? काय? हा, म्हणजे अल्पेन लिपी ते मगरीच्या तोंडात टाकतात आहे ना? ऍप्लन लिपी. बरं ठीक आहे. सांगा इथं, सांगा इथं आपलं आपलं हायड्रोजन काय? हायड्रोजन. त्याच्यानंतर कोण दिला होता मी? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ठीक आहे. मला सांगा टॉप टू बॉटम साईज काय होते? इन्क्रीज होते. ठीक आहे. सगळ्यात जास्त कशाची असेल? त्यानंतर ठीक आहे. बरं आता सांगा H मायनस, F मायनस, Cl मायनस, Br मायनस, I मायनस. त्याच्यानंतर I मायनस, त्याच्यानंतर H मायनस. कुठे शिकलीस? I मायनस ची सगळ्यात जास्त. आणि त्याच्यानंतर कोण येईल? H मायनस. ठीक आहे. काय येईल? काय येईल सांगा? काय येईल? I H Br Cl Br मायनस ना? बरोबर की नाही? Br F त्याच्यानंतर वजा वजा वजाच पण बघतो तुम्ही. कशाची सगळ्यात जास्त येईल? ठीक आहे. लिहा चला, लिहा 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 क्वेश्चन लिहा. ठीक आहे, समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. Li आणि I सांगा. Li आणि I सगळ्यात जास्त कशाची असेल? हा, सगळ्यात जास्त कशाची असेल? हा, Li ची का? कशाची असेल सगळ्यात जास्त? हा, मग काय वरून वरून खाली येतोय. मग त्या हिशोबाने आता मागचा जो क्वेश्चन सॉल्व्ह केला तो याच्या आधीचा I मायनस वाला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, मग सगळ्यात जास्त तर ही पाहिजे, अशी पाहिजे. तो वर्ण खाली येतोय ना, असं थोडी असतं. सांगा कशाची असेल? Li का I? I. रिझन? हा, टॉप टू बॉटम I ची काय होईल? वाढेल. आणि ते काय होईल? कमी होईल. बरोबर? असंच ना, म्हणजे Li ची जास्त आणि आपलं I ची जास्त आणि Li ची कमी, पण असं नसतं. हे काय होतं? Li ची जास्त असते. बेटा तुझं लॉजिक चुकलं होतं, असं नको करू. लॉजिक चुकलं होतं. लॉजिक चुकलं बरं. सांग लॉजिक, सांग. डोकं येतं, सांग लॉजिक काय तर सांग. सांग सांग ना, सांग ना, सांग ना, सांग. चल लॉजिक सांग. हा सांगा, तुम्ही सांगा लॉजिक. उत्तर आलं पण लॉजिक सांगा ना त्याचं काय तर.
बस की सर नाही बेटा, नीट असं थोडी होणार आहे. पुढच्या वर्षी अलेन ऑफलाईन आहे आपल्याकडे. कोणते सर? अलेन ऑफलाईन मध्ये मी शिकवणार आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? हा, अरे सांगा कोणी सांगितलं तर खरं सांगा. कोणी सांगितलं काय? सांगा. पुढच्या वर्षी बेटा आले ना ऑफलाईन. इथं केमिस्ट्रीला मीच आहे. सांगा रिझन सांग. स्नेहा, कालच शिकवलंय मी सगळं तुम्हाला. अरे हा कोण आहे? हा कोण पिठवली आहे तू? हा कोण आहे? मेटल आहे ना, वांडरवाल. अरे वांडरवाल याच्यात असतो रे. तो हा कोण आहे? तो वांडरवाल आहे. अरे मेटलिक रेडियस आहे ना याच्यामध्ये. काय मेटलिक रेडियस आहे की नाही? मेटलिक रेडियस. आणि याच्यामध्ये काय असते? कोव्हॅलेंट रेडियस असते. तर मेटलिक रेडियस कोव्हॅलेंट रेडियस पेक्षा काय असेल? जास्त असेल. कन्फ्युज व्हायचं नाही. समजलं का बेटा? नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करता नक्की? नक्की. चला, Li प्लस आणि I मायनस सांगा. आता सांगा, आता येईल मजा. बोला लवकर, लवकर लवकर बोला. Li प्लस वाय, Li प्लस. याच्यामध्ये मेटलिक रेडियस असते. हा मेटल एक आयन आहे. आयन आहे ना. निगेटिव्ह चार्ज जास्त. आयन आहे ना, आयन आहे ना. निगेटिव्ह चार्ज काय असते? जास्त असते ऍज कम्पेअर टू पॉझिटिव्ह चार्ज. डिक्रीज होते. मग आयचं जास्त आहे ना. मग मी कुठं म्हणतोय? मी म्हणतोय असंच आहे, असं बरोबर आहे. ठीक आहे, समजलं का? समजलं का? नक्की? नक्की करू करा. लिहिलं का MR, CBR लिहिलंय? ठीक आहे. त्यानंतर सोडियम, बेरिलियमच्या खाली कोण आहे? मॅग्नेशियम. ठीक आहे. बोरॉनच्या खाली कोण आहे? ऍल्युमिनियम. सल्फर खाली कोण आहे? सिलिकॉन. ओके, ठीक आहे. हे कोण आहे? एलिमेंट्स आहेत. सगळ्यात जास्त असेल Li प्लस आणि Mg2 प्लस. कोणाची असेल? Li प्लस ची. ठीक आहे. त्याच्यानंतर मला सांगा B2 प्लस ची. समजलं? ठीक आहे. लिहा आयोनिक रेडी ऑफ डायगोनल पेअर. हेडिंग लिहा, आयोनिक रेडी ऑफ डायगोनल पेअर. आयोनिक रेडी ऑफ डायगोनल पेअर. हे झालं होतं का सगळं? हे झालं होतं डायगोनल पेअर. हे सगळं झालं होतं का तिकडे? हे घेतलं होतं आयनचे वगैरे? आठवत नाहीये? ठीक आहे. लिहा, इन द केस ऑफ डायगोनल पेअर ॲटम, in the case of diagonal pair atom, in the case of diagonal pair atom, in the case of diagonal pair atom having less positive charge, having less positive charge, having less positive charge, having less positive charge is larger than
the atom having more positive charge is larger than the atom having more positive charge. समझो क्या? हाँ, atom having more positive charge is larger than the atom having more positive charge. ठीक है, ठीक है, समझ लो, समझो या नहीं समझो? समझो, लिखो फिर। हाँ हाँ, ये ले से कहाँ है? हाँ, ए वीरो, द्यायचं जाऊ शकतोस? 20 मिनिटं आहेत ना? नाही तर मग आपल्या रूम वर ये. दुधाचं बेटा, तुम्ही मला माहिती आहे म्हणून तुम्ही मला म्हणताय वाटतं सर एकदा चक्कर मारा, आहे ना? हा, है ना? बेटा मॅगी खायला भेटेल, थांब. हा, रातभर तुमचा मी तुम्हाला प्रॉब्लेम काय होते माहितीये का? तुम्ही वेळेवर झोपत नाहीत ना, त्याचे तुम्ही लक्षात घ्या, त्याचा तुमच्या बॉडीवरती त्याचे वाईट परिणाम होत आहेत. तुम्ही आल्यावरती बघा तुम्ही किती टवटवीत होते ना, आता पहा. याचं रिझन काय? याचं रिझन काय? तुम्ही रात्री वेळेवर झोपत नाहीत. आणि पहा, मी तुम्हाला किती पण सांगू द्या, तुम्ही गोष्टी ऐकणार नाहीत. नाही ऐकणार, ऐकणार नाहीत तुम्ही. 2 वर्ष, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे काही वर्ष असंच राहणार. ज्यावेळेस अख्ख्या बॉडीची वाट लागेल त्यावेळेस माहिती पडेल की काय असतं तर, आणि त्यावेळेस टाइम जातो. तुम्ही आत्ता जे तुमच्या बॉडीला सफर करताना, बोलू नका रे, बोलू नका, क्लास चालू आहे प्लीज. आता तुम्ही जे तुमच्या बॉडीला सफर करताना याचे तुम्हाला रिझल्ट 35 वर्षानंतर भेटतील, जर सफर केलं तर. मला तेव्हा बघून घेऊ, आहे ना? बरोबर आहे की नाही? चला क्वेश्चन लिहा. चला, अरेंज द फॉलोइंग इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. अरेंज द फॉलोइंग इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. अरेंज द फॉलोइंग इन इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियस. Arrange the following in increasing order of their atomic radius. In increasing order of their atomic radius. Arrange the following in increasing order of their atomic radius. लिहा, क्वेश्चन लिहा. ए क्वेश्चन आहे हा. सांगा सगळ्यात जास्त कशाची असेल? सगळ्यात जास्त कशाची असेल? हा, थांबा. Al3+ ची सगळ्यात जास्त. अच्छा, हा, Al ची सगळ्यात जास्त. मॅग्नेशियम नंतर कोण येतो? ॲल्युमिनियम. लेफ्ट टू राईट साईज काय होते? डिक्रीज होते का इन्क्रीज होते? हा, डिक्रीज होते का इन्क्रीज होते? डिक्रीज होते. मग मॅग्नेशियमची काय असेल? हा, जास्त असेल. हा, कळतंय का? Mg ची जास्त. त्याच्यानंतर हा, Al काय येईल पुढे? मग याचं Mg2+ काय करायचं? हा, प्लस चार्ज आहे. त्याच्यानंतर काय येतील? Al. त्यानंतर Mg2+ का? चार्ज लेस आहे, बरोबर. Mg2+ देन Al3+. किती लोकांचं आलं होतं? किती लोकांचं आलं होतं? हा, किती लोकांचं आलेलं? अच्छा, ठीक आहे. चला, बी तुमच्या मॅडमने शिकवलं रे.
शिकवलं ना. झेड इफेक्टिव्ह बच्चों ऐसा होता है, ऐसा होता है. आमची रेकॉर्डिंग चालू आहे तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला मॅडमच नाही है ना. तुमच्याकडे दुष्काळ आहे, दुष्काळ. तुम्ही रिक्वेस्ट करा ना ऑफलाईनला, म्हणा 1-2 मॅडम पाहिजे. आप्पा खाली असं लिहायचं, पत्र लिहायचं, खाली लिहायचं आपलाच आप्पा, आपला विश्वसनीय आप्पा. ते एक मागे एक पोरग फेमस झालं होतं माहिती तुम्हाला, कुठलं? हा नाही 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 ते नाही, ते नाही, ते भैया गायकवाड माहिती तुम्हाला. त्याला फोन लाव, त्याला फोन लाव, मला कराड ब्रांचला 2-3 महिला मंडळ पाठवून द्या. ए शांत बसा. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. OF O2 minus F minus O2 minus F minus. सांगा सगळ्यात जास्त कशाची येईल? सगळ्यात जास्त कशाची येईल? सगळ्यात जास्त कशाची येईल? ओ सगळ्यात जास्त ओची येईल. सांग, अरे बोल बोल ना. 1 सेकंड घे, 5 सेकंड घे. चल सांग. सांगा, इकडे सांगा. O2 मायनस का? ऑक्सिजन त्याच्यापेक्षा ऑक्सिजनची कमी असायला पाहिजे. चार्ज जास्त आहे, बरोबर की नाही? चार्ज जास्त आहे तर O2 मायनस ची सगळ्यात जास्त, त्यानंतर F मायनस, त्याच्यानंतर O, त्याच्यानंतर O आणि त्याच्यानंतर O आणि त्याच्यानंतर F. असं असेल का नाही सांगा, हो की नाही? बरोबर आहे. किती लोकांचं आलं होते? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. लिहून घेतलं ना सगळ्यांनी? लिहिलं ना? रफ करू ना? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. कितवा नंबर आहे? सी. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. सगळ्यात जास्त ऑक्सिजन, त्याच्यानंतर फ्लोरीन, त्याच्यानंतर क्लोरीन आणि त्याच्यानंतर ब्रोमीन. हे आन्सर 100% चुकीचं आहे. ब्रोमीन नंतर क्लोरीन, नंतर ऑक्सिजन आणि नंतर फ्लोरीन. हे बरोबर आहे. अरे पा, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर कोण आहे? फ्लोरीन आहे. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन दिसला का इथं? ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर कोण आहे? फ्लोरीन आहे, त्यानंतर क्लोरीन आहे, त्यानंतर कोण आहे? ब्रोमीन आहे. बरोबर. या दोघांचं कंपॅरिझन करा. या दोघांमध्ये कोणाची असतील? ऑक्सिजनची. आणि कंपॅरिझन करा, कशी असते? ऑक्सिजनची याच्यापेक्षा जास्त आहे आणि फ्लोरीनची इकडे जास्त आहे. क्लोरीन, त्यानंतर ऑक्सिजन आणि त्यानंतर फ्लोरीन. समजलं? कळलं का? लिहा.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे हा? नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? डी आहे बरोबर. डी आहे का नाही सांगा. बोरॉन, बोरॉन, फॉस्फरस, सिलिकॉन, ॲल्युमिनियम. बोरॉन, फॉस्फरस, सिलिकॉन, ॲल्युमिनियम. हा सल्फर आणि ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर फॉस्फरस, त्यानंतर सल्फर, त्यानंतर कास. कास तुमचं काय आन्सर आहे? तेच आहे पण कास खाली वाढत जाते. बरं खाली वाढलं तर सगळ्यात जास्त कशाचं असेल? डाऊनला काय होते? इन्क्रीज होते ना. सगळ्यात जास्त कशाचं असेल? ॲल्युमिनियमचं. लेफ्ट टू राईट काय होतं? डिक्रीज होतं बरोबर आहे. म्हणून सगळ्यात जास्त काय कशाचं असेल? ॲल्युमिनियम बरोबर. त्यानंतर ॲल्युमिनियम, त्यानंतर त्यानंतर कोण येईल? त्यानंतर कोण येईल? त्यानंतर कोण येईल? सल्फर. आणि त्यानंतर ब्रोमीन का बोरॉन? बोरॉन येईल ना. हा कुठला क्वेश्चन आहे? डी ना. नंतर एफ लिहा. आपले डी नंतर कोण येतो? डी नंतर कोण येतो? ई येतो ना. डी नंतर ई लिहा. काय लिहिता येईल? या बोरॉन, कार्बन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. बोरॉन, कार्बन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. अरे तुम्ही काय पार्टिसिपेट करता का नाही? ओए हिरो, अरे तुम्ही काय सांगता का नाही आन्सर? का फक्त बसलेले? काय समजतं का नाही त्यातलं? कुछ समज में आ रहा है नहीं आ रहा है? अरे काही प्रॉमिस होतं तुझं, एका महिन्यात मी तुम्हाला खूप चांगलं हे रिझल्ट देईल. झाला तुझा 1 महिना बेटा. सांग ना आता. हे काय लिहिलंय? व्यवसायपणात अहवाल सादर करणे, कार्यपूर्तीचा त्याग करून दैनंदिन करण्याचे निरोप वेळापत्रक तयार करणे, कच्चा माल साहित्य. काय 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 कच्चे पक्की कुठे? वया कंप्लीट आहेत ना. याला कळालं, तुम्हाला नाही कळालं. असं करतोस का? बेटा घर असताना हॉल पुढे असतो, त्याच्यानंतर किचन असतं, त्याच्यानंतर बेडरूम असतं, त्याच्यानंतर किचन असतं. आधी किचन असतं का? तुमची इथं असं आहे का? नाही ना. मग उलट का जाताय तुम्ही? तू मागून पुढे लिहितोय. मागून. अरे मुलींच्या वह्या बघा जरा. काय संपलं? त्या आरमानची वही बघा. लोकांचं नाही दाखवायचं, लोकांचं नाही दाखवायचं. आरमान काय चांगलं नाही तुझं? बघू इकडे.
चांगलं स्क्वेअर आहे. येता येता गाडी घेऊन येईल. हा, लक्षात ठेव. तुला मी मागच्या एका महिन्यापासून सांगतोय, तरी तुझं लक्ष नाहीये की तुझी स्पीड कमी होते, तू इनडिसिप्लिन मध्ये राहतोय, तरी पण तू तुझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करत नाहीये. मागच्या एका महिन्यापासून सांगतोय मी तुला, तरी पण नाही. आणि तू बघ, तुला जर करू वाटलं तर कर, नाहीतर तुझं फ्युचर आहे तुझ्या हातात आहे बेटा. मागच्या एका महिन्यापासून सांगतोय तुला, पण तुझं लक्ष नाहीये. माझं मुलींना एकदा पण रागवायची गरज पडत नाही. सांगा, मला सांगा, बोरॉन कार्बन, त्याच्यानंतर अल्युमिनियम सिलिकॉन. आणि अल्युमिनियम सिलिकॉनची सगळ्यात जास्त असेल एवढं तर तुम्हाला माहिती आहे, बोरॉन कार्बन पेक्षा, बरोबर आहे. आणि अल्युमिनियम आणि सिलिकॉन पैकी कोणाची जास्त असेल? अल्युमिनियमची. म्हणजे कोण असेल सगळ्यात जास्त? अल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन, त्यानंतर बोरॉन ना, बोरॉन, त्यानंतर कार्बन. किती लोकांचं आलं होतं हे? हातवरती करा. किती लोकांचं आलेलं? हातवरती करा. अच्छा, चला नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट काय आहे? एफ आहे की नाही? बरोबर की नाही? एफ. चला सॉल्व करा एफ. चला सॉल्व करा एक्स. एफ सॉल्व करा. चला एफ सॉल्व करा. नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस. नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस. बरोबर बरोबर. काय येईल? फॉस्फरस, नंतर सल्फर, नंतर नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन. समजू या नाही समजो? किती लोकांचं बरोबर आलं होतं? हातवरती करा. किती लोकांचं आलं होतं? अच्छा, सोडवायच्या आधी सांगितलं. ठीक आहे, चला नंतर कुठला आहे? जी ना. एफ नंतर कोण येतो? एफ नंतर कोण येतो? जी येतो की नाही? बरोबर, सांगा. ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन, क्लोरीन. ऑक्सिजन, सल्फर, फ्लोरीन, क्लोरीन. सल्फर, क्लोरीन, ऑक्सिजन, फ्लोरीन. बरोबर. काय येईल? सल्फर, क्लोरीन, ऑक्सिजन, फ्लोरीन. किती लोकांचं आलं होतं? हातवरती करा. किती लोकांचं आलेलं? तुझं आलं का शंभू? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर आयोनिक रेडियस. Arrange the following in decreasing order of their ionic radius. Ionic radius. ठीक आहे, कितवा क्वेश्चन आहे हा? कितवा क्वेश्चन म्हणजे यातला पहिलाच ना. चला लिहा. अरे यार, चला लिहा. I मायनस कॉमा CS प्लस Ba2 प्लस Se2 मायनस AS3 माइनस RB प्लस CA2 प्लस SC3 प्लस P3 माइनस
P3 माइनस S2 माइनस K प्लस O2 माइनस N प्लस N3 माइनस H माइनस. काय झालं? लिहा का? काय झालं? अरेंज डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. सगळ्यात जास्त कशाची येईल ते सांगायचे. हा कशाची? हायड्रोजनची, आयनची, आयोडीनची. सगळ्यात जास्त आयोडीनची येईल. आन्सर तर बरोबर आहे, सगळ्यात जास्त आयोडीनची आहे. सगळ्यात जास्त आयोडीनची आहे. तुम्ही डोकं लावलं. लार्जेस्ट एनायन. डोकं लावलं तुम्ही. लार्जेस्ट एनायन बेटा. आवळा खायचा का कोणाला? आवळा आहे, आवळा. आवळा पाणी. हा हा CS लार्जेस्ट कॅटायन आहे तो. आपण आयोनिक विचारले, कॅटायन आयनने विचारले, आयन कॅटायन ते सगळंच आहे त्याच्यामध्ये. करा रे, सॉल्व करा. एवढंच कधी लवकर सॉल्व होतंय, करा. बेटा हाच फरक पडतो ना टीचर मध्ये. मग हा हाच फरक पडतो ना टीचर मध्ये. तुमच्या मॅडमने घेतले होते? एवढा नव्हते घेतलाय. अनुष्का सॉल्व करते. कर बेटा. ती अभ्यास करते. अरे सगळ्यांमधले इलेक्ट्रॉन आधी फाइंड करा. सगळ्यांमधले इलेक्ट्रॉन फाइंड करा. ज्याचे इलेक्ट्रॉन जास्त त्याची रेडियस जास्त असेल ना. हा बरोबर की नाही? सांगा. मला सांगा एक गोष्ट सांगा. मी सॉल्व करून देऊ का? तुम्ही करता? हा करा तुम्ही जरा. अरे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात. जेवायला जायचं आहे ना आपलं? ते चालू आहे का? करा रे. काय तुम्ही काय छोटे छोटे क्वेश्चंस है. ये छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होती रहती है. उलटा डायलॉग बोललोय का? ते काय होते? बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती है. मी काय म्हटलो? छोटे छोटे शहरों में ओगलेवाड़ी शहरों में बड़ी बड़ी बातें होती रहती. ओगलेवाडी आहे ना. ओगलेवाडी पेक्षा भिलवडी चांगले आहे. पण त्याला विचारा. ओगलेवाडी चांगले का भिलवडी चांगले? कुठलं गाव आहे तुझं? निमनी, चिमणी. असं काही विषय निघला ना तो आप्पा एकदम ऍक्टिव्हेट होतो बघा. आणि शिकवायला लागलं की तो असं असे काही विषय निघला की सर हा बोला शिकवायला लागलं की तू खेळत जातो असा. ठीक आहे. फिजिक्सचं काय? कोणते? आलेनचे का? मग असे काही विषय निघले तर तो हा बोला बोला सर. मी मला वाटलं काय साप बीप आला का काय? हा बेटा ते आपलं लेक्चर अपलोड झालं ना. हा बिलोडीच आहे मूल कॉन्सेप्ट.
मैं हूं ना, डोंट वरी, मैं हूं ना. तुमचा फेब्रुवारीला संपेल, त्यांचा मार्चला संपेल. रविवारी जाईल मी तिकडं, 6 तासाचं लेक्चर लावेल. अरे तिथं मुलं ऍक्टिव्ह आहेत बेटा, असं नाही, येतात. अरे आता एकदम फिल्टर केलं माहितीये का तिथं. आता जर कराड ब्रांचला आणलं, कराड ब्रांचला बीट करतील आता. एवढा स्पार्क आलाय माहितीये का मुलांमध्ये. हा कधी मला माहित नाही. तिथं आता सध्या 37 पोर आहेत, 37 11वीला. 12वीला 13 आहेत. 11वीची गोष्ट सांगतोय मी. काय संख्याचं काय करतो, रिझल्ट सांगा ना. हा बरं हे सांगा चला. हा क्वेश्चन त्यांनी सॉल्व्ह करून दिला होता, तुम्ही करता की नाही. आपण आणूच एकदा इकडे बिलवडी बसवून इकडे कराड बसवून. हा बघा बघा बरं. सोल्युशन सांगा मला. एफ मायनस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, आपलं आय मायनस मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. आय मायनस चा ऍटॉमिक नंबर किती आहे, 53 आहे. एक मायनस म्हणजे किती येतील इलेक्ट्रॉन, बरोबर. त्याच्यानंतर सीएस प्लस किती आहे, 55 आहे, बरोबर की नाही. सांगा एक मायनस म्हणजे किती येतील, 54 इलेक्ट्रॉन येतील, बरोबर हो की नाही. त्याच्यानंतर कोण आहे, BA2+ किती इलेक्ट्रॉन येतील सांगा. BA2+ मध्ये, अरे लक्ष द्या, BA2+ मध्ये किती इलेक्ट्रॉन येतील, 56. किती इलेक्ट्रॉन येतील सांगा, 54 इलेक्ट्रॉन येतील. त्याच्यामध्ये पण किती येतील, 54 इलेक्ट्रॉन येतील, बरोबर. त्याच्यानंतर Sc2-, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन येतील. Sc2- आहे ना. हा Sc2- किती इलेक्ट्रॉन येतील सांगा, 36 इलेक्ट्रॉन येतील की नाही, बरोबर की नाही. त्याच्यानंतर कोण आहे, AS3- किती इलेक्ट्रॉन येतील याच्यामध्ये, 36 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर Rb+, लक्ष द्या इकडं मूर्खांनो, शिकवतोय ना, लक्ष द्या ना. आता एक्झामला आलं बोंबलत बसाल ना. Rb+ मध्ये 36, Ca2+ मध्ये 18, 22 कोण म्हटलं. Sc3+ मध्ये 18. त्याच्यानंतर P3- मध्ये 18. त्याच्यानंतर S2- मध्ये S2- मध्ये 18 इलेक्ट्रॉन. बोलू नका. K+ मध्ये 18 इलेक्ट्रॉन, बरोबर. त्यानंतर ऑक्सिजन- मध्ये, ऑक्सिजन2- मध्ये 10. त्यानंतर Na+ मध्ये किती येतील, 10. N3- मध्ये 10. त्याच्यानंतर H- 2. ठीक आहे, बरोबर की नाही. 2 इलेक्ट्रॉन येतील की नाही. H- हो की नाही. H+ दिला होता का मी, H- दिला होता. H- दिला होता का. H- नका करू, तिथे H+ करा. हा 0 येऊ दे ना, काय नाही होत. H+ करा, इथे लिहा 0. ठीक आहे. मला सांगा, ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त, त्याची रेडियस काय असेल, जास्त असेल. नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज होतील ना, बरोबर आहे की नाही. मला सांगा 54 इलेक्ट्रॉनची जास्त कशापेक्षा, 36 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर 18 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर 10 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर 0 इलेक्ट्रॉन. आता 54 कशामध्ये आहेत, या तिघांमध्ये आहेत, बरोबर की नाही. मला सांगा सगळ्यात जास्त कशाची असेल,
सगळ्यात जास्त कशाची असेल? आय मायनस ची. रिझन चार्ज, मायनस चार्ज आहे ना, मायनस चार्ज आहे तर काय येईल? आय मायनस ची सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर सीएस प्लस. रिझन एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यानंतर Ba2+. बरोबर, आयसो इलेक्ट्रॉनिकचे झाले. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत पहा, हा आणि हा. सांगा सगळ्यात जास्त कशाची येईल? As3 मायनस, देन He2 मायनस, देन Rb प्लस. त्याच्यानंतर सांगा 18 इलेक्ट्रॉन. हा 1 2 3 4 5. सांगा P3 मायनस, इथे येईल P3 मायनस, त्यानंतर S2 मायनस, त्यानंतर K प्लस, त्यानंतर Ca2+, त्यानंतर Sc3+. ठीक आहे, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर सांगा, त्याच्यानंतर काय? हा आणि हा काय येईल सांगा? O2 मायनस का N3 मायनस? O2 मायनस का N3 मायनस? इथे N3 मायनस आहे ना, बरोबर की नाही? N3 मायनस, त्याच्यानंतर O2 मायनस, त्याच्यानंतर Na प्लस, आणि त्याच्यानंतर हायड्रोजन प्लस. किती लोकांचा आलं होतं बरोबर? अरे किती लोकांचं आलं? त्याच्यात काय हार्ड होतं एवढं? अरे काय हार्ड होतं त्याच्यामध्ये? काय हार्ड होतं बेटा? कळालं का? आता आयसो इलेक्ट्रॉनिक पेसिस, याच्यातलं तुम्हाला काही येऊ शकतं. जे येईल एक तर हे येईल, नाही तर हे येईल, काही येऊ शकतं. समजलं ना? एक लास्ट क्वेश्चन लिहा आणि घरी जा. लास्ट क्वेश्चन एक लास्ट क्वेश्चन. एवढा मोठा नाहीये, याच्यापेक्षा थोडा मोठा आहे फक्त, बस. याच्यापेक्षा थोडे एलिमेंट्स इथून इथपर्यंत आहेत, बस, बाकी काही नाही. नको छोटा क्वेश्चन घेतो चला. काय सर? आज क्वेश्चन घेतले ते नव्हते मॅडम ने? छोटे क्वेश्चन घेतात. व्हॉट इज आयनायझेशन एनर्जी? आहे ना, तुम्ही आता लेक्चर खिडकीतून बघतच राहते मी लेक्चर. सर आहेत ना? सर आहेत ना तुम्हाला? सर आहेत ना? अनुष्काची वही एकदम चांगली आहे. मुलींच्या सगळ्यांच्या वह्या चांगल्या आहेत एकदम. कोण? आपल्याला पाठवून देऊ आपण कोटाला. ते तू कोण फॅकल्टी घेऊन येईल ना? ओमनी किडनॅपिंग आहे ना? आशाने आला तर ओमनी आणली आहे ना? एक तर प्रेमाने या, नाही तर ओमनीत या, पण या. पुढच्या वर्षी ऑफलाईन म्हटल्यावरती मग तर खूप टॅलेंटेड लोक येतील आपल्या इथं. ऑफलाईन म्हटलं है ना, वर्ग तर त्याच्यातच भरला राहील. मग काय तुम्ही मला विसरता नाही ना? केमिस्ट्रीला मी नसेल तर कोणी दुसरं येईल ना तुम्हाला? मी नसेल तर कोणी दुसरं येईल ना? मी नसेल तर कोणी दुसरं येईल केमिस्ट्रीसाठी. अलियनचे टीचर येतील.
तुम्ही म्हणसाल न्यू इज गोल्ड है ना, न्यू इज गोल्ड, ओल्ड इज गोल्ड, बट न्यू इज प्लॅटिनम. ओल्ड इज गोल्ड बट न्यू इज प्लॅटिनम. ठीक आहे. काय काय बस पेन कुणी. लास्ट एक क्वेश्चन फक्त बस, नंतर तुम्ही घरी जावा. नंतर काय काय प्रॉब्लेम होय. नाही त्याची इच्छा आहे. हे थांबा रे. हे बघा, एक तर एक लास्ट क्वेश्चन नाही तर 15 क्वेश्चन. चॉईस तुमची आहे. चला लिहा. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लार्जेस्ट ऍटॉमिक रेडियस. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लार्जेस्ट ऍटॉमिक रेडियस. कितवा क्वेश्चन आहे हा? दुसरा आहे ना. लार्जेस्ट ऍटॉमिक रेडियस. ऑप्शन ए लिहा 1s2, 2s2, 2p6, 2p6, 3s1. atomic radius. ऑप्शन बी लिया 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p1. ऑप्शन सी लिया 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p3. ऑप्शन डी लिया 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p4. ज्याला आन्सर येईल त्यांनी हात वरती करायचं. कोणी कॉमन आन्सर देणार नाही. ज्याला आन्सर येईल त्याने हात वरती करायचं आहे. एक, दोन आणि 3. काय तुम्ही मुलांमध्ये 2 जण, मुलींमध्ये 3 जणी. मुलांमध्ये 4 जण, मुलींमध्ये 3 जणी. तुझं पण मुलींमध्ये 4 जणी. अनुष्का नाही येते. येते का इकडे का? बरोबर. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाच आहे? नाही माहिती. येतंय का नाही येते? हा सांग मग. सल्फरचं. अच्छा सल्फरचं. हा हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाच आहे? हा अच्छा सोडियम. दुसरं कशाच आहे? हा दुसरं कशाच आहे? दुसरं कशाच आहे? मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. हा धीरज सांग. आन्सर सांग डायरेक्ट. हा हे कशाच आहे? सोडियमचं. त्याच्यानंतर हे कशाच आहे? सोडियमचं. बरोबर. याच्यानंतर ॲल्युमिनियम. हे कशाच आहे? फॉस्फरस. हे सल्फर. हे सगळे सेम ग्रुपचे आहेत. सेम ग्रुप नाही, सेम पिरियडचे आहेत. सेम पिरियडचे आहेत की नाही? सेम पिरियडचे आहेत. बरोबर आहे. लेफ्ट टू राईट काय होते? डिक्रीज होते का इन्क्रीज होते? डिक्रीज होते. सगळ्यात जास्त कशाची येईल? सोडियमची. सगळ्यात जास्त कशाची येईल?
सोडियमची. ऑप्शन ए किती लोकांचं बरोबर होतं? हातवरती करा. ऑप्शन ए किती लोकांचं बरोबर होतं? हातवरती करा. अच्छा ठीक आहे बेटा, लक्ष दे. हा, गाडी बिघडली तर बिघडून जाईल. हा जा आता काय.